नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर जो प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीचं स्वप्न असतं, स्वतःचं घर. पण प्रश्न असा आहे की भाड्याच्या घरात राहणं जास्त फायदेशीर आहे की स्वतःचं घर घेणं? स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कारण स्वतःचं घर आपल्याला भावनिक आनंद, सुरक्षितता आणि स्थिरता देतं. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत, आपलं स्वतःचं घर असावं. आता लग्न झालं आहे, मुलं आहेत आणि त्यांच्या भविष्यासाठी घर घ्यावं असं नातेवाईक आणि समाजही सांगत असतो. पण या सगळ्या भावनांमध्ये एक महत्वाची गोष्ट असते, फायनान्स. म्हणून चला समजून घेऊया रेंटवर राहणं आणि स्वतःचं घर घेणं या दोन्ही पर्यायांचे फायदे. तर पहिलं, रेंटवर राहण्याचे फायदे. पहिला फायदा म्हणजे फ्लेक्सिबिलिटी. समजा तुम्ही पुण्यात जॉब करता आहात आणि अचानक तुमचं प्रमोशन झालं आणि तुमची ट्रान्सफर मुंबईला झाली, तर तुम्ही सहजपणे पुण्यातील घर सोडून मुंबईमध्ये रेंटवर नवीन अपार्टमेंटमध्ये राहू शकता. तुम्हाला फार काही टेन्शन घ्यायची गरज नसते. पण जर पुण्यात तुमचं स्वतःचं घर असेल तर ते विकून लगेच मुंबईमध्ये घर घेणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी खूप वेळ आणि प्रोसेस लागते. म्हणून जर तुम्ही जॉब करत असाल आणि वारंवार ट्रान्सफर होण्याची शक्यता असेल तर रेंटवर राहणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. दुसरा फायदा, कमी आर्थिक ताण. समजा तुम्हाला मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे पण तुमच्याकडे पूर्ण पैसे नसतील तर तुम्हाला मोठं होम लोन घ्यावं लागेल. पण जर तुम्ही रेंटवर राहायचं ठरवलं तर तुम्हाला एक ब्रोकर शोधावे लागेल आणि साधारण 2 महिन्याची सिक्युरिटी डिपॉझिट करावी लागेल. म्हणजे सुरुवातीला मोठा आर्थिक भार पडत नाही. आता पाहूया स्वतःचं घर असण्याचे फायदे. पहिले तर लॉंग टर्म असेल, म्हणजे स्वतःचं घर म्हणजे एक दीर्घकालीन संपत्ती असते. समजा तुमचं वय 25 वर्ष आहे आणि तुम्ही होम लोन घेतले तर साधारण 45 वर्षापर्यंत तुमचं लोन पूर्ण होईल आणि ते घर पूर्णपणे तुमचं होईल. म्हणजेच रिटायरमेंटच्या वेळी तुमच्याकडे एक सुरक्षित मालमत्ता असेल. दुसरं म्हणजे स्वतःचं घर म्हणजे फक्त भिंती नसतात, त्या आठवणी असतात. तुमच्या घरात सण साजरे होतात, तुमची मुलं मोठी होतात, तुम्ही घर सजवता, डेकोरेशन करता, म्हणजे तुमचं त्या घराशी एक भावनिक नातं तयार होतं. तर आता मोठा प्रश्न असा आहे की दीर्घकालीन दृष्टीने स्वतःचं घर घेणं जास्त फायदेशीर आहे काय रेंटवर राहणं? चला आता आपण या दोन्ही गोष्टींचं प्रॅक्टिकली कॅल्क्युलेशन पाहू. समजा तुम्ही 1,20,00,000चा फ्लॅट घेतला, त्यामध्ये डाऊन पेमेंट 24 लाख, तर तुम्हाला 96 लाख रुपयांचं लोन 8% दराने काढावे लागेल. कालावधी 20 वर्ष असेल तर तुमच्या EMI जवळपास 80,364 रुपयांपर्यंत प्रति महिना येईल. 20 वर्षामध्ये तुम्ही भरलेला टोटल EMI जवळपास 1,93,00,000 होईल. तर आता घर घेताना इतर खर्च असतात. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन 8 लाखापर्यंत, मेंटेनन्स दर 3,000 रुपये धरला तर 20 वर्षात 7,20,000 रुपये होतील आणि होम इन्शुरन्स, इंटेरियर आणि रिपेअर्स मिळून जवळपास 5 लाख, म्हणजे तुमची एकूण गुंतवणूक होईल 1,37,00,000. आता समजा पुढच्या 20 वर्षात प्रॉपर्टीची किमती दरवर्षी सरासरी 60% वाढली तर आजचे 1,20,00,000 20 वर्षांनी जवळपास 3,85,00,000 होऊ शकतो. म्हणजे 2,37,00,000 गुंतवली आणि तुमच्याकडे 3,85,00,000ची मालमत्ता तयार झाली. म्हणजे साधारण 1,48,00,000चा फायदा. समजा तुम्ही मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात भाड्याच्या घरात राहता आणि तुमचं महिन्याला भाडं आहे 40,000 आणि आपण असे गृहीत धरू की दरवर्षी भाडं 5% वाढत आहे. चला वर्षानुसार पाहूया. पहिल्या वर्षी 40,000 प्रमाणे तुम्ही वार्षिक 4,80,000 रुपये द्या. दुसऱ्या वर्षी 5% वाढून 42,000 होतील, म्हणजे तुम्ही 5,04,000 रुपये द्या. तिसऱ्या वर्षी 26,100 रुपये भाडे होईल, म्हणजे तुम्ही 5,29,000 रुपये द्या. असं करत करत 20 वर्षामध्ये तुम्ही एकूण जवळपास 1,57,00,000 भाडं भरता. म्हणजे तुमच्या खिशातून 1,57,00,000 गेले पण तुमच्या नावावर कोणतीही मालमत्ता तयार झाली नाही. आता इथे एक महत्वाचा पॉईंट समजून घ्या. समजा तुम्ही घर खरेदी करताना 24 लाख डाऊन पेमेंट दिले असते तर हेच 24 लाख तुम्ही SIP मध्ये 20 वर्षासाठी गुंतवली आणि त्यावर सरासरी 12% रिटर्न मिळाला तर 20 वर्षांनी त्या पैशाची किंमत जवळपास 2,07,00,000 होऊ शकते. म्हणून मित्रांनो, रेंटवर राहणं की स्वतःचं घर घेणं हे पूर्णपणे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. जर तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी हवी असेल तर रेंट योग्य आहे, पण जर तुम्हाला लॉंग टर्म असे तयार करायचे असेल तर स्वतःचं घर घेणं हे एक चांगला पर्याय ठरू शकतो.